नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एका प्रश्नाचं उत्तर जर कोणी शास्त्रीय पद्धतीने देत असेल, ते भलेही 8 जानेवारीला त्यांनी त्याचा शोध घेतला आहे. आज आपण निवडणुकीत मतदान होण्याच्या 2च दिवस आधी बोलतोय. तर मराठी माणसाला 2 ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याचे तो स्वतः काय विचार करतोय? म्हणजे त्याच्या दृष्टीनं ही निवडणूक पूर्णपणे एकतर्फी झाली आहे का? तर त्याचं शास्त्रीय उत्तर, कारण तो त्यांचा सर्व्हे असल्यामुळं मी थोडीशी वाट पाहिली. मी स्वतः मुंबईमध्ये होतो आणि माझं स्वतःचं असं आकलन आहे, की जो माहोल आता चार्ज झाला आहे. कारण ठाकरे बंधूंची पण पहिली संयुक्त सभा झाली. त्याला मग प्रत्युत्तर म्हणून काल महायुतीची पण सभा झाली आणि ठाकरे बंधूंनी एक नेरेटिव्ह सेट केलं. त्याच्यामध्ये कॉर्पोरेटमधले उद्योगपती आणि मराठी माणूस हा त्यांच्या नेरेटिव्हचा भाग आहे. कॉर्पोरेटमधल्याच उद्योगपतीच्या माध्यमातून होणारे विकास, ते विकासाची कामं आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून हिंदुत्व असं महायुतीचं नॅरेटिव्ह आहे. तरीसुद्धा एका प्रश्नाचं उत्तर मिळणं आवश्यक होतं, की ह्या ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्यामुळं मराठी माणसाला नेमकं काय वाटतंय? त्यामुळं 8 तारखेला हा जो सॅम्पल सर्व्हे झाला, माझ्या मते 2.5 कोटी लोकसंख्येमध्ये 1200 सॅम्पल साईज ही छोटी आहे तशी. पण साधारणपणे जनमानसाचा कौल जर तुम्ही खरोखर शास्त्रोक्त पद्धतीनं ते केलं असेल, तर तो कौल समजायला मदत होते, जसं आता सी वोटरनं केलंय. म्हणून मी आधी म्हटलं, की ते शास्त्रोक्त पद्धतीनं आहे. सॅम्पल साईज छोटीशी आहे. 8 तारखेला केलंय. त्याच्यामुळे याच्यामध्ये बदल होऊ शकतात. कारण महायुती जेवढी सजग आहे, जसं ठाकरे बंधू एकत्रित आले, त्या दोघांनी पॉलिटिकल नेरेटिव्ह सेट करायला सुरुवात केली. दोघं एकमेकांना काउंटर करतायत. तशी महायुती त्यांच्याकडे सत्ता असल्यामुळं आणि त्यांना ह्या गोष्टीचा अंदाज असल्यामुळं, कारण आता जेव्हा प्रचार संपतो आहे, तेव्हा पूर्ण फोकस मुंबईवरून पुण्याकडे शिफ्ट झालाय. आज श्री राज ठाकरे यांचा पण एक काय मतदारांना भेटीगाठीसारखा कार्यक्रम होता. श्री देवेंद्र फडणवीस यांची सध्या सभा सुरू आहे पुण्यात. त्याचबरोबर श्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे लोक पण जाऊन भेटतात आणि अजित पवारांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडला इतकं फोकस केलंय, की आज त्यांचे पुन्हा रोड शो सुरू आहेत आणि पिंपरी चिंचवडमधनं अजित पवार आपल्या पक्षाचा मुद्दा मांडतात. अशा वेळेला हा जो सॅम्पल सर्व्हे आला आहे, हा सॅम्पल सर्व्हे निसंदिग्धपणे, कारण ह्यातल्या सॅम्पल साईजचा मुद्दा आधी सांगितल्यानंतर सुद्धा त्याला हे आवडलेलं आहे मराठी माणसाला, की ठाकरे बंधू एकत्रित आले. त्याचं विश्लेषण गेले 2-3 दिवस या सी वोटरच्या सॅम्पल सर्व्हेचं श्री यशवंत देशमुख हे त्या कंपनीचे सर्वेसर्व आहेत. त्यांनी स्वतःच केलेलं आहे. तरीसुद्धा मला असं वाटलं, की 8 तारखेपासून जो बदल घडलाय, हा सॅम्पल सर्व्हे झाला 8 तारखेला, तो आत्ता रिलीज झाला. पण त्याच्यामध्ये ह्या आकडेवारीचा आधार घेतला, तर मराठी माणसाचा ठाकरेंकडे असलेला जो कल आहे, तो वाढेल. पण याच सॅम्पल सर्व्हेमध्ये जे दिसतंय, की त्याच्यामुळे ते पूर्णपणे निकाली लागेल का? त्याच्यामुळे BMC, बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन, ठाकरे बंधू म्हणजे शिवसेना आणि मनसेच्या ताब्यात येईल का? तर त्याचं उत्तर ऐकण्यासाठी तुम्हाला ह्या व्हिडिओचा शेवटपर्यंतचा भाग तर बघावाच लागेल. पण तुमची मतं सांगावी लागतील या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये. तुम्हाला काय वाटतं? आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या. कळू द्या, की काय चाललंय. सो ठाकरे ब्रँडची सद्यस्थिती काय आहे? हा सॅम्पल सर्व्हेचा पहिला भाग आहे. ठाकरे अजूनही सर्वात मोठा ब्रँड आहे, असं सी वोटरमध्ये म्हटलंय. या प्रश्नावरती 49.2% मराठी भाषिकांनी हो असं उत्तर दिलंय. पण 25.3% लोकांना असं वाटतंय, म्हणजे हे 49.2 अधिक 25.3 म्हणजे जवळपास 70-75% लोकांना वाटतंय, की ठाकरे हा ब्रँड आहे. पण 25.3% लोकांना असं वाटतं आहे, की ठाकरे ब्रँड हा कमकुवत झालाय. आता हे मराठी माणसाचं मत आहे. त्यांना वाटते, की ठाकरे हा ब्रँड आहे, पण तो कमकुवत झालाय असं जवळपास 50% लोकांना वाटतंय. पण तुम्ही हिंदी भाषिकांना विचारा. त्याचं कारण आहे, की मुंबईमध्ये ज्या दंगली झाल्या, त्याच्यानंतर शिवसेनेनं खास करून बाबरी मशीद पडली. त्याच्यानंतर भाजपसुद्धा जी कचरत होती, लालकृष्ण अडवाणी, दिवंगत वाजपेयी यांची जी भाषणं आपण ऐकली, तर त्या पडलेल्या वास्तूची जबाबदारी घ्यायला कोणीच तयार नव्हतं. तेव्हा शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे पुढं आले. त्यांनी सांगितलं, की "हो, माझ्याच शिवसैनिकांनी ती दंगल म्हणजे ती वास्तू पाडली." त्याचा फायदा राजकीयदृष्ट्या काय झाला? तर शिवसेना ही तेव्हापासून हिंदुत्ववादी पक्ष बनला, अधिक आक्रमक. त्याचा फायदा हा त्यांना पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने फक्त मराठी माणूसच नाही, आक्रमक हिंदुत्ववादी माणूस आणि म्हणून काही प्रमाणामध्ये हिंदी भाषिक सुद्धा शिवसेनेबरोबर जोडले गेले होते. खास करून दंगली झाल्या, दाऊदनं बॉम्बस्फोट केले 12 ठिकाणी. अशा हिंदी भाषिकांना
काय वाटतं ह्या ठाकरे ब्रँडबद्दल? तर हिंदी भाषकापैकी 48.4% लोकांना हा ब्रँड कमकुवत झाला असं वाटतंय. आणि हा केवळ राज ठाकरे त्यांच्याबरोबर आलेत म्हणून नव्हे, पण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं सतत सांगितलं आहे, की ते खरे बाळासाहेबांच्या विचाराचे वारसदार आहेत. आणि बहुधा त्याची शक्यता अधिक वाटते मला, की बाळासाहेबांचा जो हिंदुत्ववादी विचार होता, तो एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. म्हणून हिंदी भाषिक 48.4% लोक हे ठाकरे ब्रँड कमकुवत झाला असं म्हणतात. पुढचा प्रश्न होता, की ठाकरे घराण्याचे खरे उत्तराधिकारी कोण? मराठी भाषिकानुसार 44.3% लोक उद्धव ठाकरे यांना खरे उत्तराधिकारी मानतात. जवळपास हे 44% लोकांना असं वाटणं. पण त्याचबरोबर 25.5% लोक एकनाथ शिंदे यांचं नाव घेतात. मी ज्याचा आता उल्लेख केला. आणि हे जर मराठी भाषकांचं मत असेल, तर साधारणपणे निवडणुकीमध्ये मराठी भाषकांचा कल लक्षात आल्यानंतर सुद्धा त्याचा निकाल हा जर काही वेगळा लागला, ठाकरे बंधूंच्या विरोधात लागला, जसं मुख्यमंत्री म्हणतायत, की तुम्हाला अ, सगळ्यात मोठ्या अपयशाचं धनी व्हावं लागेल, तर त्याची ही कारणं असू शकतात. मी फक्त सर्व्हे सांगतोय, माझं काही मत नाही त्याच्यामध्ये. 25.5% लोक असं म्हणतात, की एकनाथ शिंदे हे खरे उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार आहेत. हिंदी भाषकामध्ये 40.2% लोकांना असं वाटतं, की श्री एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांच्या घराण्याचे खरे उत्तराधिकारी आहेत. आता मराठी मताचं ध्रुवीकरण होईल का? तर 54.8% लोकांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे आपला कौल दर्शवलाय मराठी भाषकांनी. 54.8%. तर हिंदी भाषकापैकी सुद्धा हिंदी भाषिकांना पण विचारलेली, तुम्हाला काय वाटतं, की मराठी भाषिक हे किती लोकं मराठी जन हे ठाकरे बंधूंना मत देतील? ते देणार आहेत की नाही माहीत नाही हिंदी भाषिक. हिंदी भाषिकांना सुद्धा वाटतं, की 42.21% हिंदी भाषकांना, की मराठी मतं ही अ, मा उद्धव आणि राज ठाकरे यांच्या बाजूने जातील. राज ठाकरे यांनी स्वतः स्पष्ट केलंय, की ते 20 वर्षाचे मतभेद बाजूला ठेवून केवळ मराठी ह्या मुद्द्यासाठी एकत्रित आलेले आहेत. मुंबईत मराठीच महापौर हवा का? हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. जवळपास 70% लोकांनी असं म्हटलेलं आहे, की मुंबईचा महापौर हा मराठीच हवा. असेही त्यात लोकं असू शकतात, की जे भाजपला मतदान करणारे, जे एकनाथ शिंदेंना मतदान करणार. पण त्या सगळ्यांना वाटतं, 70% लोकांना असं वाटतं, की मुंबईचा महापौर हा मराठी भाषक हवा. हिंदी भाषकांचं काय मत आहे? तर मराठी महापौर असावा ह्याबद्दल 23.2%च हिंदी भाषकांचं सहमती आहे. तर 51.4% हिंदी भाषिक हे मराठी महापौर असण्याच्या विरोधात आहे. इथे तुम्हाला कंप्लीट पोलरायझेशन दिसतंय. मराठी मनुष्य हा पूर्णपणे ठाकरे बंधूंच्या बाजूनं आहे ह्या मुद्द्यावरती आणि मतदानाच्या मुद्द्यावरती पण तो 40-45% पुढं आहे. हिंदी भाषिक पूर्णपणे एकनाथ शिंदे आणि भाजपच्या बाजूनं झुकलेला आहे. हाच गेम चेंजर असू शकतो असं वाटतंय. राजकीय नेरेटिव्ह काय? भाजप उत्तर भारतीय महापौर देईल असा आरोप ठाकरे गटाकडनं केला जातोय. तर उद्धव ठाकरे खान महापौर देतील असा आरोप सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच म्हटलेलं आहे, की मुंबईचा महापौर हा हिंदू आणि मराठीच असेल. ही निवडणूक एक प्रतिष्ठेची बनली आहे. आणि त्याच्यातनं सी वोटरनं हा जो काही सर्व्हे मांडला, त्यातनं साधारण मराठी भाषकांचं जे मत आहे, ते आता तुम्हाला लक्षात आलं असेल. सो माझा प्रयत्न आहे, शास्त्रोक्त, जे योग्य, जे सत्याच्या जवळ जाणारं आहे, ते तुमच्यासमोर मांडायचं. ते मांडत असताना नीट अभ्यास करायचा आणि तुम्हाला याचा अंदाज यावा, अशी मांडणी करायची. कारण मला याची पूर्ण खात्री आहे, की जर तुम्ही नीट अभ्यास करून सद्यस्थितीमध्ये तुमची कानं उघडी ठेवली आणि तोंड थोडंसं शांत ठेवलं, तर तुम्हाला अनेक गोष्टीचा अंदाज बांधता येऊ शकतो. या सी वोटर सर्व्हेनी मराठी माणसाचा कल कुणीकडे आहे, ते निश्चितपणे दाखवलंय. थांबूया आपण इथे.